मला तुम्हाला जगातील सर्वात रहस्यमय गुप्त गोष्टीबद्दल सांगायचं आहे। काही वर्षांपूर्वी लंडनमध्ये नोबेल पारितोषिक विजेते डॉक्टर अल्बर्ट श्वाइत्झर यांची मुलाखत घेण्यात येत होती आणि एका रिपोर्टरने त्यांना विचारलं, डॉक्टर, आजच्या माणसांमध्ये काय चुकलं आहे? तेव्हा महान डॉक्टर क्षणभर शांत राहिले आणि मग म्हणाले, माणस फक्त विचार करत नाहीत। याच विषयावर मला तुमच्याशी बोलायचं आहे। आज आपण एका सुवर्णयुगात जगत आहोत। हे असम युग आहे ज्याची मानवाने हजारो वर्षे वाट पाहिली, स्वप्न पाहिले आणि त्यासाठी काम केले। पण आता ते इथे असल्यामुळे आपण ते गृहीत धरतो। अमेरिकेत राहणारे आम्ही विशेषतः भाग्यवान आहोत की आम्ही पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सर्वात श्रीमंत भूमीत राहतो, जिथे प्रत्येकासाठी भरपूर संधी आहे। पण तुम्हाला माहीत आहे का काय होतं? चला, आपण 100 माणस घेऊया जे 25व्या वर्षी एकाच पातळीवर सुरुवात करतात। तुम्हाला काही कल्पना आहे का की 65 वर्षांचे होईपर्यंत त्या माणसांचं काय होईल? ही 100 माणसं, जे सर्व 25व्या वर्षी एकाच पातळीवर सुरुवात करतात, त्यांना वाटतं की ते यशस्वी होणार आहेत। जर तुम्ही यापैकी कोणालाही विचारले की त्याला यशस्वी व्हायचं आहे का, तर तो तुम्हाला होयच म्हणेल। आणि तुमच्या लक्षात येईल की तो आयुष्याबद्दल उत्सुक होता, त्याच्या डोळ्यात एक चमक होती, त्याच्या देहबोलीत एक ताठपणा होता आणि आयुष्य त्याला एक खूप मनोरंजक साहस वाटत होतं। पण 65 वर्षांचे होईपर्यंत एक जण श्रीमंत होईल, 4 जण आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असतील, 5 जण अजूनही काम करत असतील, 54 जण कंगाल झालेले असतील। आता एक क्षण विचार करा, 100 पैकी फक्त 5 जणच यशस्वी होतात। आता इतके लोक का अयशस्वी होतात? 25 वर्षांचे असताना जी चमक होती, ती कुठे गेली? स्वप्ने, आशा, योजना यांचं काय झालं? आणि या माणसांनी जे करायचं ठरवलं होतं आणि त्यांनी प्रत्यक्षात जे साध्य केलं, त्यात इतकी मोठी तफावत का आहे? जेव्हा आपण म्हणतो की सुमारे 5% लोक यशस्वी होतात, तेव्हा आपल्याला यशाची व्याख्या करावी लागेल। आणि मला मिळालेली यशाची ही सर्वोत्तम व्याख्या आहे। यश म्हणजे एका योग्य आदर्शाची उत्तरोत्तर प्राप्ती। जर एखादा माणूस पूर्वनिश्चित ध्येयाकडे काम करत असेल आणि त्याला कुठे जायचे हे माहीत असेल, तर तो माणूस यशस्वी आहे। जर तो तसे करत नसेल, तर तो अयशस्वी आहे। यश म्हणजे एका योग्य आदर्शाची उत्तरोत्तर प्राप्ती। प्रख्यात मानसशास्त्रज्ञ रोलो मे यांनी मॅन्स सर्च फॉर हिमसेल्फ नावाचे एक अद्भुत पुस्तक लिहिले। आणि या पुस्तकात ते म्हणतात, आपल्या समाजात धैर्याच्या विरुद्धार्थी शब्द भ्याडपणा नाही, तर तो अनुरूपता, कॉन्फॉर्मिटी आहे। आणि आजची समस्या तीच आहे। ती अनुरूपता आहे। लोक कशासाठी, कुठे जात आहेत हे माहीत नसताना इतरांसारखेच वागतात। आता विचार करा, अमेरिकेत सध्या 18 दशलक्षाहून अधिक लोक 65 वर्षांचे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत। आणि त्यापैकी बहुतेक कंगाल आहेत। ते जीवनावश्यक वस्तूंसाठी इतरांवर अवलंबून आहेत। आता आपण 7 वर्षांचे होईपर्यंत वाचायला शिकतो। आपण 25 वर्षांचे होईपर्यंत उपजीविका करायला शिकतो। सहसा तोपर्यंत आपण फक्त उपजीविकाच करत नाही, तर कुटुंबाला आधारही देत असतो। तरीही 65 वर्षांचे होईपर्यंत आपण कधीही ज्ञात असलेल्या सर्वात श्रीमंत भूमीत आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र कसे व्हावे हे शिकलेलो नाही। का? आपण अनुरूप असतो। आणि समस्या अशी आहे की आपण चुकीच्या टक्केवारी गटासारखे वागतो, म्हणजे जे 95% लोक यशस्वी होत नाहीत त्यांच्यासारखे। आता हे लोक अनुरूप का असतात? त्यांना खरोखरच माहीत नाही। या लोकांना वाटतं की त्यांचं आयुष्य परिस्थितीने, त्यांच्यासोबत घडलेल्या घटनांनी, बाह्य शक्तींनी घडवलेलं आहे। ते बाह्यप्रेरित लोक आहेत। एकदा एका सर्वेक्षणात अनेक पुरुषांना, काम करणाऱ्या पुरुषांना, विचारण्यात आलं,
तुम्ही काम का करता? तुम्ही सकाळी का उठता? 20 पैकी 19 जणांना काहीच कल्पना नव्हती. जर तुम्ही त्यांना विचारलं तर ते म्हणतील, सकाळी सगळेच कामावर जातात आणि म्हणूनच ते करतात, कारण दुसरे सर्वजण तेच करत आहेत. आता आपल्या यशाच्या व्याख्येवर परत येऊया. कोण यशस्वी होतो? यशस्वी होणारी एकमेव व्यक्ती म्हणजे ती जी एका योग्य आदर्शाची उत्तरोत्तर प्राप्ती करत असते. ती व्यक्ती जी म्हणते, मी हे होणार आहे, आणि मग त्या ध्येयाकडे काम करायला लागते. यशस्वी लोक कोण आहेत हे मी तुम्हाला सांगेन. एक यशस्वी व्यक्ती म्हणजे तो शाळेचा शिक्षक जो शाळा शिकवतो कारण त्याला तेच करायचं आहे. यशस्वी व्यक्ती म्हणजे ती स्त्री जी पत्नी आणि आई आहे कारण तिला पत्नी आणि आई व्हायचं होतं आणि ती ते काम चांगल्या प्रकारे करत आहे. यशस्वी व्यक्ती म्हणजे तो माणूस ज्याच्या मालकीचे कोप्यावर गॅस स्टेशन आहे कारण ते त्याचं स्वप्न होतं, त्याला तेच करायचं होतं. यशस्वी व्यक्ती म्हणजे तो यशस्वी विक्रेता ज्याला उच्च दर्जाचा विक्रेता व्हायचं आहे आणि आपल्या संस्थेसोबत वाढायचं आहे. यशस्वी व्यक्ती म्हणजे तो कोणीही जो जाणून-बुजून पूर्वनिश्चित काम करत आहे कारण त्याने ते जाणून-बुजून करायचं ठरवलं होतं. पण 20 पैकी फक्त एक जण तसं करतो. म्हणूनच आज खरोखर कोणतीही स्पर्धा नाही जोपर्यंत आपण ती स्वतःसाठी तयार करत नाही. स्पर्धा करण्याऐवजी आपल्याला फक्त निर्मिती करायची आहे. तुम्हाला माहीत आहे, 20 वर्षांपासून मी अशी किल्ली शोधत होतो जी माणसाच्या आयुष्यात काय घडेल हे ठरवेल. अशी किल्ली होती का? मला हे जाणून घ्यायचं होतं की कोणती गोष्ट भविष्याला असे वचन देईल की आपण मोठ्या प्रमाणात ते वर्तवू शकू. अशी कोणती किल्ली होती जी एखाद्या व्यक्तीला यशस्वी होण्याची हमी देईल जर त्याला फक्त तिच्याबद्दल माहीत असेल आणि तिचा वापर कसा करायचा हे माहीत असेल. अशी किल्ली आहे आणि ती मला मिळाली आहे. तुम्हाला कधी असा विचार आला आहे का की अनेक पुरुष इतके कष्ट करतात आणि प्रामाणिकपणे काम करतात पण त्यांना काहीच विशेष साध्य होत नाही, आणि इतर काही जण जास्त कष्ट करताही त्यांना सर्व काही मिळाल्यासारखं वाटतं. त्यांच्याकडे जादूचा स्पर्श असल्यासारखं वाटतं. तुम्ही कोणाबद्दल तरी हे ऐकलं असेल, तो ज्याला स्पर्श करतो ते सोनं होतं. आणि तुमच्या लक्षात आलं आहे का की जो माणूस यशस्वी होतो तो यशस्वी होतच राहतो. आणि दुसरीकडे तुमच्या लक्षात आलं आहे का की जो माणूस अपयशी असतो तो अपयशी होतच राहतो. हे ध्येयांमुळे होतं. आपल्यापैकी काही जणांची ध्येये असतात, काहींची नसतात. ध्येय असलेले लोक यशस्वी होतात कारण त्यांना कुठे जायचे हे माहीत असते. हे इतकं सोपं आहे. एका बंदरातून निघणाऱ्या जहाजाची कल्पना करा आणि कल्पना करा की त्याचा संपूर्ण प्रवास नकाशावर आखलेला आणि नियोजित आहे. कॅप्टन आणि कर्मचाऱ्यांना ते कुठे जात आहे आणि किती वेळ लागेल हे नक्की माहीत आहे. त्याला एक निश्चित ध्येय आहे. आणि 10,000 पैकी 9,999 वेळा ते जिथे जायला निघालं होतं तिथे पोहोचेल. आता दुसरे जहाज घेऊया, पहिल्यासारखेच, फक्त त्यावर कर्मचारी किंवा कॅप्टन ठेवू नका. त्याला कोणतेही लक्ष्य, कोणतेही ध्येय, कोणतेही गंतव्यस्थान देऊ नका. आपण फक्त इंजिन सुरू करूया आणि त्याला जाऊ देऊया. मला वाटतं तुम्ही माझ्याशी सहमत असाल की जर ते बंदरातून बाहेर पडलेच तर ते एकतर बुडून जाईल किंवा एखाद्या निर्जन समुद्रकिनाऱ्यावर एका मोडक्या स्थितीत पोहोचेल. ते कुठेही जाऊ शकत नाही कारण त्याला कोणतेही गंतव्यस्थान आणि कोणतेही मार्गदर्शन नाही. आणि माणसासोबतही तेच आहे. उदाहरणार्थ, विक्रेत्याला घ्या. आज जगात चांगल्या विक्रेत्याच्या भविष्यासारखे दुसरे कोणाचेही भविष्य नाही. जर आपण यात चांगले असाल आणि आपल्याला कुठे जायचे हे माहीत असेल तर विक्री हा जगातील सर्वाधिक पगार मिळवणारा व्यवसाय आहे. प्रत्येक कंपनीला उच्च श्रेणीतील विक्रेत्यांची गरज असते आणि ते त्या लोकांना बक्षीस देतात, त्यांच्यासाठी आकाश मर्यादा आहे. पण असे किती जण तुम्हाला मिळतील?
कोणीतरी एकदा म्हटले होते, मानवी वंश असा तयार केला गेला आहे की तो बलवानांना जिंकण्यापासून थांबवत नाही, तर दुर्बळांना हरण्यापासून थांबवतो. आजच्या अमेरिकन अर्थव्यवस्थेची तुलना युद्धाच्या काळातल्या काफिल्याशी कॉन्वो करता येईल. संपूर्ण अर्थव्यवस्था आपल्या सर्वात कमकुवत दुव्याचे संरक्षण करण्यासाठी मंदावली आहे, जसे काफिल्याला सर्वात धीम्या जहाजालाही सोबत राहता येईल अशा वेगाने जावे लागत होते. म्हणूनच आज उपजीविका करणे इतके सोपे आहे. आज उपजीविका करण्यासाठी आणि कुटुंबाचा आधार घेण्यासाठी कोणत्याही विशेष बुद्धिमत्तेची किंवा प्रतिभेची आवश्यकता नाही. त्यामुळे आपल्याकडे तथाकथित सुरक्षिततेचा एक पठार आहे, जर एखाद्या व्यक्तीला तेच हवे असेल. पण आपल्याला या पठाराच्या किती वर आपले लक्ष ठेवायचे आहे हे ठरवावे लागेल. आता जगातील सर्वात रहस्यमय गुप्त गोष्टीकडे परत येऊया, जी गोष्ट मला आज तुम्हाला सांगायची होती. ध्येय असलेले लोक आयुष्यात यशस्वी का होतात आणि ध्येय नसलेले लोक का अयशस्वी होतात? मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जी जर तुम्ही खरोखर समजून घेतली तर तुमचे आयुष्य लगेच बदलेल. या क्षणापासून मी जे काही तुम्हाला सांगणार आहे ते जर तुम्ही पूर्णपणे समजून घेतले तर तुमचे आयुष्य पुन्हा कधीही सारखे राहणार नाही. तुम्हाला अचानक दिसेल की नशीब तुमच्याकडे आकर्षित होत आहे. तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी आपोआप जुळून येत आहेत. आणि यापुढे तुम्हाला समस्या, चिंता किंवा कदाचित तुम्हाला पूर्वी अनुभवलेली ती चिंतेची गाठ यांचा सामना करावा लागणार नाही. शंका, भीती, त्या भूतकाळातल्या गोष्टी आहेत. यशाची किल्ली आणि अपयशाची किल्ली इथे आहे. आपण ज्याचा विचार करतो तेच बनतो. आता मी हे पुन्हा सांगेन. आपण ज्याचा विचार करतो तेच बनतो. संपूर्ण इतिहासात महान ज्ञानी पुरुष आणि शिक्षक, तत्वज्ञानी आणि पैगंबर अनेक गोष्टींवर एकमेकांशी असहमत होते. फक्त याच एका मुद्द्यावर ते पूर्णपणे आणि एकमताने सहमत आहेत. महान रोमन सम्राट मार्कस ऑरेलियस यांनी काय म्हटले ते ऐका, माणसाचे जीवन त्याच्या विचारांनीच घडते. डिझराएलीने हे म्हटले, जर माणूस फक्त वाट पाहिल तर सर्व काही येते. दीर्घकाळच्या ध्यानाने मी स्वतःला या दृढ विश्वासापर्यंत आणले आहे की एका निश्चित उद्देशासह मानव ते साध्य करेल, आणि अशी कोणतीही इच्छा नाही जी त्याच्या पूर्ततेसाठी अस्तित्वावरही दाव लावेल, तिला काहीही विरोध करू शकत नाही. राल्फ वाल्डो एमर्सन यांनी हे म्हटले, एक माणूस दिवसभर ज्याचा विचार करतो तोच तो असतो. विल्यम जेम्स म्हणाले, माझ्या पिढीतील सर्वात मोठी शोध म्हणजे मानव त्यांच्या मानसिक दृष्टिकोन बदलून त्यांचे जीवन बदलू शकतात. आणि ते असेही म्हणाले, आपल्याला फक्त शांतपणे असे वागण्याची गरज आहे की ती गोष्ट खरी आहे आणि ती आपल्या जीवनाशी अशा प्रकारे जोडली जाईल की ती अपरिहार्यपणे खरी होईल. ती सव्य आणि भावनांशी इतकी एकरूप होईल की त्यातील आपले हित विश्वासाने वैशिष्ट्यीकृत होईल. आणि ते असेही म्हणाले, जर तुम्हाला एखाद्या परिणामाची पुरेशी काळजी असेल तर तुम्ही तो जवळजवळ निश्चितपणे प्राप्त कराल. जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर तुम्ही श्रीमंत व्हाल. जर तुम्हाला शिकलेले व्हायचे असेल तर तुम्ही शिकलेले व्हाल. जर तुम्हाला चांगले व्हायचे असेल तर तुम्ही चांगले व्हाल. फक्त तुम्ही मग या गोष्टींची खरोखर इच्छा केली पाहिजे आणि त्यांची विशेषतः इच्छा केली पाहिजे आणि त्याच वेळी 100 इतर विसंगत गोष्टींची तितक्याच तीव्रतेने इच्छा करू नये. बायबलमध्ये मार्क 9:23 मध्ये तुम्ही वाचाल, जर तुम्ही विश्वास ठेवू शकता तर विश्वास ठेवण्यासाठी सर्व काही शक्य आहे. माझे जुने मित्र डॉक्टर नॉर्मन विन्सेंट पील यांनी हे असे मांडले, हा विश्वातील सर्वात महान नियमांपैकी एक आहे. मी खूप तरुण असतानाच याचा शोध लावला असता अशी माझी तीव्र इच्छा आहे. मला आयुष्यात खूप उशिरा याची जाणीव झाली आणि मला आढळले आहे की देवाशी असलेल्या माझ्या संबंधाव्यतिरिक्त हा सर्वात मोठा, जर माझा सर्वात मोठा शोध नसेल तरीही,
महान शोधांपैकी एक आहे. थोडक्यात आणि साध्या भाषेत सांगायचं झाल्यास हा महान नियम असा आहे की जर तुम्ही नकारात्मक विचार कराल तर तुम्हाला नकारात्मक परिणाम मिळतील. जर तुम्ही सकारात्मक विचार कराल तर तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील. हेच एक साधे सत्य आहे, ते पुढे म्हणाले, जे समृद्धी आणि यशाच्या एका आश्चर्यकारक नियमाचा आधार आहे. 3 शब्दांत सांगायचे झाल्यास विश्वास ठेवा आणि यशस्वी व्हा. विल्यम शेक्सपियरने हे असे मांडले आहे, आपल्या शंका देशद्रोही असतात आणि प्रयत्न करण्याच्या भीतीमुळे आपण जे काही अनेकदा जिंकू शकलो असतो ते गमावून बसतो. जॉर्ज बर्नार्ड शॉ म्हणाले, लोक नेहमीच त्यांच्या परिस्थितीला त्यांच्या स्थितीसाठी दोष देतात. मला परिस्थितीवर विश्वास नाही. या जगात प्रगती करणारे लोक ते आहेत जे उठतात आणि त्यांना हव्या असलेल्या परिस्थिती शोधतात आणि जर त्यांना त्या मिळाल्या नाहीत तर त्या तयार करतात. हे खूप स्पष्ट आहे, नाही का? आणि ज्या प्रत्येक व्यक्तीने हे शोधले त्याला काही काळ असे वाटले की तोच हे सर्वप्रथम शोधणारा आहे. आपण ज्याचा विचार करतो तेच बनतो. आता हे तर्कसंगत आहे की जो व्यक्ती एखाद्या ठोस आणि योग्य ध्येयाबद्दल विचार करत आहे तो ते साध्य करेल, कारण तो त्याचाच विचार करत आहे. आणि आपण ज्याचा विचार करतो तेच बनतो. याउलट ज्या माणसाला कोणतेही ध्येय नाही, त्याला कुठे जायचे हे माहीत नाही आणि त्याचे विचार गोंधळ, चिंता, भीती आणि काळजीने भरलेले असणार, तो त्याच्या विचारांप्रमाणेच बनतो. त्याचे जीवन निराशा, भीती, चिंता आणि काळजीने भरलेले होते. आणि जर तो कशाचाही विचार करत नसेल तर तो काहीही बनत नाही. आता हे कसं काम करतं? आपण ज्याचा विचार करतो तेच का बनतो? आपल्याला जितकं माहीत आहे त्यानुसार ते कसं काम करतं ते मी तुम्हाला सांगेन. हे करण्यासाठी मला तुम्हाला एका परिस्थितीबद्दल सांगायचं आहे जी मानवी मनाशी समांतर आहे. समजा एका शेतकऱ्याकडे काही जमीन आहे आणि ती चांगली, सुपीक जमीन आहे. आता ती जमीन शेतकऱ्याला एक पर्याय देते. त्याला त्या जमिनीत जे काही लावायचे आहे ते तो लावू शकतो. जमिनीला काही फरक पडत नाही. निर्णय घेणे शेतकऱ्याच्या हातात आहे. आता लक्षात ठेवा, आपण मानवी मनाची तुलना जमिनीशी करत आहोत, कारण मनाला जमिनीसारखेच तुम्ही त्यात काय लावता याची पर्वा नसते. तुम्ही जे लावाल ते परत देईल, पण तुम्ही काय लावता याची त्याला पर्वा नाही. आता समजा त्या शेतकऱ्याच्या हातात 2 बिया आहेत. एक मक्याची बी आहे, दुसरी नाईट शेडची, एक प्राणघातक विष. तो जमिनीत 2 लहान खड्डे खोदतो आणि दोन्ही बिया लावतो, एक मका, दुसरी नाईट शेड. तो खड्डे झाकतो, पाणी देतो आणि जमिनीची काळजी घेतो, आणि काय होईल? अपरिहार्यपणे जमीन जे पेरले आहे तेच परत देईल, जसे बायबलमध्ये लिहिले आहे, जसे पेराल तसेच उगवेल. आता लक्षात ठेवा, जमिनीला पर्वा नाही. ती मक्याइतकीच अद्भुत विपुलतेने विष देखील परत देईल. तर दोन्ही झाडे उगवतात, एक मका, एक विष. आता मानवी मन जमिनीपेक्षा कितीतरी अधिक सुपीक, कितीतरी अधिक अविश्वसनीय आणि रहस्यमय आहे, पण ते त्याच प्रकारे काम करते. आपण काय पेरतो याची त्याला पर्वा नाही. यश, अपयश, एक ठोस, योग्य ध्येय किंवा गोंधळ, गैरसमज, भीती, चिंता इत्यादी. पण जे आपण पेरतो तेच ते आपल्याला परत दिले पाहिजे. पहा, मानवी मन हा पृथ्वीवरील शेवटचा महान अनन्वेषित खंड आहे. त्यात आपल्या वाईल्डेस्ट स्वप्नांपेक्षाही अधिक संपत्ती आहे. आपण जे काही पेरणार आहोत ते आपल्याला परत देईल. आता तुम्ही म्हणाल, जर हे खरं असेल तर लोक त्यांच्या मनाचा अधिक वापर का करत नाहीत? मला वाटतं त्यांना यावरही उत्तर सापडलं आहे. आपलं मन जन्मापासूनच मानक उपकरण म्हणून येतं. ते मोफत आहे आणि ज्या गोष्टी आपल्याला फुकट मिळतात त्यांना आपण कमी महत्त्व देतो.
ज्या गोष्टींसाठी आपण पैसे देतो त्यांना आपण महत्त्व देतो. विरोधाभास असा आहे की याच्या अगदी उलट खरे आहे. आयुष्यात खरोखर मौल्यवान असलेल्या प्रत्येक गोष्टी आपल्याला विनामूल्य मिळाल्या आहेत. आपले मन, आपले आत्मा, आपले शरीर, आपल्या आशा, आपली स्वप्ने, आपल्या आकांक्षा, आपली बुद्धिमत्ता, कुटुंब आणि मुलांचे प्रेम, मित्र आणि देशावरील प्रेम, या सर्व अमूल्य गोष्टी विनामूल्य आहेत. पण ज्या गोष्टींसाठी आपल्याला पैसे लागतात त्या प्रत्यक्षात खूप स्वस्त असतात आणि त्या कधीही बदलता येतात. एक चांगला माणूस पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन दुसरी संपत्ती कमवू शकतो. तो हे अनेक वेळा करू शकतो. जरी आपले घर जळून गेले तरी आपण ते पुन्हा बांधू शकतो. पण ज्या गोष्टी आपल्याला फुकट मिळाल्या त्या आपण कधीही बदलू शकत नाही. मानवी मनाचा वापर केला जात नाही कारण आपण ते गृहीत धरतो. परिचयामुळे तिरस्कार निर्माण होतो. ते आपण त्याला कोणतेही काम दिले तर ते करू शकते, पण सामान्यतः आपण त्याचा वापर मोठ्या महत्त्वाच्या कामांऐवजी लहान कामांसाठी करतो. विद्यापीठांनी हे सिद्ध केले आहे की आपल्यापैकी बहुतेक लोक त्यांच्या क्षमतेच्या सुमारे 10% किंवा त्याहून कमी क्षमतेवर काम करत आहेत. तर आताच ठरवा, तुम्हाला काय हवे आहे. तुमचे ध्येय तुमच्या मनात पेरा. हा तुमच्या संपूर्ण आयुष्यात तुम्ही घेतलेला सर्वात महत्त्वाचा निर्णय आहे. तुम्हाला काय हवे आहे? तुम्हाला एक उत्कृष्ट विक्रेता व्हायचं आहे का? तुमच्या विशिष्ट कामात एक चांगला कर्मचारी व्हायचं आहे का? तुम्हाला तुमच्या कंपनीत, तुमच्या समाजात पुढे जायचं आहे का? तुम्हाला श्रीमंत व्हायचं आहे का? तुम्हाला फक्त ते बीज तुमच्या मनात पेरायचं आहे. त्याची काळजी घ्या, तुमच्या ध्येयाकडे सातत्याने काम करा आणि ते प्रत्यक्षात येईल. ते फक्त प्रत्यक्षात येईल असे नाही, तर ते होऊ शकत नाही असे नाही. पहा, तो एक नियम आहे, सर आयझॅक न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमांसारखा. जर तुम्ही इमारतीच्या छतावर जाऊन उडी मारली तर तुम्ही नेहमी खालीच जाल. तुम्ही कधीही वर जाणार नाही. आणि निसर्गाच्या इतर सर्व नियमांबद्दलही तेच आहे. ते नेहमी काम करतात. ते लवचिक नाहीत. तुमच्या ध्येयाबद्दल शांत आणि सकारात्मक मार्गाने विचार करा. तुमच्या कल्पनाशक्तीच्या डोळ्यांनी कल्पना करा की तुम्ही हे ध्येय आधीच साध्य केले आहे. जेव्हा तुम्ही तुमचे ध्येय गाठाल तेव्हा तुम्ही कोणत्या गोष्टी करत असाल ते स्वतःला करताना पहा. आपल्या युगाला थेना बार्बिटाल युग असे म्हटले गेले आहे. अल्सर आणि नर्व्हस ब्रेकडाऊन आणि ट्रविलायझर्सचे युग. ज्या काळात वैद्यकीय संशोधनाने आपल्याला चांगल्या आरोग्याच्या आणि दीर्घायुष्याच्या एका नवीन स्तरावर पोहोचवले आहे, तरीही आपल्यापैकी बरेच जण स्वतःच्या छोट्या व्यक्तिगत मार्गाने गोष्टींशी सामना करण्याचा प्रयत्न करत असताना आपल्यासाठी सर्व काही सांभाळणारे काही महान नियम शिकता लवकरच स्वतःला अकाली मृत्यूच्या दिशेने ढकलताना दिसतात. या गोष्टी आपण आपल्या सवयीच्या विचारसरणीमुळे स्वतःवर ओढवून घेतो. आपल्यापैकी प्रत्येकजण त्याच्या स्वतःच्या विचारांची एकूण बेरीज आहे. तो जिथे आहे कारण त्याला खरोखर तिथेच राहायचे आहे, तो हे मान्य करो वा न करो. आपल्यापैकी प्रत्येकाला भविष्यात त्याच्या विचारांच्या फळावर जगावे लागेल, कारण तुम्ही आज आणि उद्या, पुढील महिन्यात आणि पुढील वर्षी काय विचार करता ते तुमचे जीवन घडवेल आणि तुमचे भविष्य निश्चित करेल. तुम्ही तुमच्या मनाद्वारे मार्गदर्शन केले जातात. मला आठवतं, एकदा मी पूर्व ॲरिझोनातून गाडी चालवत होतो आणि मी एक मोठी माती हलवणारी मशीन पाहिली, जी रस्त्यावर सुमारे 35 मैल प्रति तास वेगाने धावत होती आणि त्यात 30 टन माती असल्यासारखं दिसत होतं. एक प्रचंड, अविश्वसनीय मशीन. आणि वर एक छोटा माणूस चाक हातात घेऊन बसला होता, त्याला मार्गदर्शन करत होता. आणि मी गाडी चालवताना त्या मशीनचं मानवी मनाशी असलेलं साम्य पाहून मला धक्का बसला. समजा तुम्ही अशा प्रचंड ऊर्जा स्रोताच्या नियंत्रणावर बसला आहात.
तुम्ही मागे बसून हात बांधून त्याला स्वतःच खड्ड्यात जाऊ देणार आहात का? किंवा तुम्ही दोन्ही हात घट्ट चाकावर ठेवून या शक्तीला एका विशिष्ट योग्य उद्देशाकडे नियंत्रित आणि निर्देशित करणार आहात का? हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्हीच चालक आहात. पहा, आपल्याला यश देणारा तोच नियम दुधारी तलवार आहे. आपल्याला आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवावे लागेल. जो नियम माणसाला यश, संपत्ती, आनंद आणि त्याने स्वतःसाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी कधीही स्वप्नात पाहिलेल्या सर्व गोष्टींकडे घेऊन जाऊ शकतो, तोच नियम त्याला गटारातही घेऊन जाऊ शकतो. हे सर्व तो त्याचा चांगल्यासाठी वापर करतो की वाईटसाठी यावर अवलंबून आहे. हे जगातील सर्वात रहस्यमय गुप्त आहे. आता मी त्याला रहस्यमय का म्हणतो आणि त्याला गुप्त का म्हणतो? खरं तर ते काही रहस्य नाहीच. ते सर्वात आधी काही प्राचीन ज्ञानी पुरुषांनी मांडले होते आणि ते बायबलमध्ये पुन्हा पुन्हा दिसते, पण फार कमी लोकांनी ते शिकले आहे, ते समजून घेतले आहे. म्हणूनच ते रहस्यमय आहे आणि त्याचप्रमाणे काहीतरी तितक्याच रहस्यमय कारणामुळे ते जवळजवळ गुप्तच राहिले आहे. मला वाटतं की तुम्ही तुमच्या शहरातील मुख्य रस्त्यावर जाऊन एकामागून एक लोकांना यशाचं रहस्य काय आहे हे विचारू शकता आणि कदाचित तुम्हाला एका महिन्यात एकही माणूस मिळणार नाही जो तुम्हाला ते सांगू शकेल. आता ही माहिती आपल्यासाठी अत्यंत मौल्यवान आहे जर आपण ती खरोखर समजून घेतली आणि तिचा वापर केला. ती आपल्यासाठी केवळ आपल्या स्वतःच्या जीवनासाठीच नव्हे, तर आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या, आपल्या कुटुंबियांच्या, कर्मचाऱ्यांच्या, सहकायांच्या आणि मित्रांच्या जीवनासाठीही मौल्यवान आहे. आयुष्य एक रोमांचक साहस असले पाहिजे. ते कधीही कंटाळवाणे नसावे. माणसाने पूर्णपणे जगावे, जिवंत असावे. त्याला सकाळी अंथरुणातून उठण्यास आनंद वाटला पाहिजे. त्याला जे काम आवडते ते त्याने केले पाहिजे कारण तो ते चांगले करतो. एकदा मी ग्रोव्ह पॅटरसन, टोलेडो डेली ब्लेडचे महान दिवंगत संपादक मुख्य यांना भाषण देताना ऐकले होते. आणि त्यांनी भाषण संपवताना असे काहीतरी म्हटले जे मी कधीही विसरलो नाही. ते म्हणाले, वृत्तपत्र व्यवसायातील माझ्या वर्षांनी मला अनेक गोष्टींची खात्री दिली आहे. त्यापैकी लोक मुळात चांगले आहेत आणि आपण कुठून तरी आलो आहोत आणि आपण कुठेतरी जात आहोत. त्यामुळे आपण आपला इथला वेळ एक रोमांचक साहस बनवला पाहिजे. विश्वाच्या शिल्पकाराने कुठेही जाणारी पायांची शिडी बनवली नाही. आणि सर्वात महान शिक्षक, गालिलीच्या मैदानातून आलेला सुतार, त्याने आपल्याला हे रहस्य पुन्हा पुन्हा सांगितले. तुम्ही जसा विश्वास ठेवाल तसेच तुम्हाला प्राप्त होईल. मी जगातील सर्वात रहस्यमय गुप्त गोष्ट आणि ती कशी कार्य करते हे समजावून सांगितले आहे. आता या भागात मी तुम्हाला हे समजावून सांगू इच्छितो की हे रहस्य प्रत्यक्षात वापरून तुम्ही तुमच्या स्वतःच्या आयुष्यात किती प्रचंड फायदे मिळवू शकता हे तुम्ही स्वतः कसे सिद्ध करू शकता. मी तुम्हाला एक 30 दिवसांची चाचणी करायला सांगू इच्छितो. हे सोपे नाही, पण जर तुम्ही त्याला चांगला प्रयत्न दिलात तर ते तुमचे आयुष्य पूर्णपणे चांगल्यासाठी बदलेल. 17व्या शतकात इंग्रजी गणितज्ञ आणि नैसर्गिक तत्त्वज्ञ सर आयझॅक न्यूटन यांनी आपल्याला भौतिकशास्त्राचे नैसर्गिक नियम दिले, जे मानवांना तसेच ब्रह्मांडातील वस्तूंना लागू होतात. आणि या नियमांपैकी एक म्हणजे प्रत्येक क्रियेसाठी समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते. तुमच्या आणि माझ्या बाबतीत याचा अर्थ असा आहे की आपण कोणतीही किंमत न भरता काहीही साध्य करू शकत नाही. तुमच्या 30 दिवसांच्या प्रयोगाचे परिणाम तुम्ही केलेल्या प्रयत्नांच्या थेट प्रमाणात असतील. डॉक्टर होण्यासाठी तुम्हाला अनेक वर्षांच्या कठीण अभ्यासाची किंमत चुकवावी लागते. विक्रीमध्ये यशस्वी होण्यासाठी आणि लक्षात ठेवा की आपल्यापैकी प्रत्येकजण त्याच्या विक्री करण्याच्या क्षमतेनुसार यशस्वी होतो. आपल्या कुटुंबियांना आपल्या कल्पनांवर पटवून देणे, शाळांमध्ये शिक्षणाची विक्री करणे, आपल्या मुलांना चांगल्या आणि प्रामाणिक जीवनाचे फायदे विकणे,
आपल्या सहकायांना आणि कर्मचाऱ्यांना अपवादात्मक व्यक्ती असण्याचे महत्त्व पटवून देणे, अर्थात विक्रीचा व्यवसाय स्वतःच. पण चांगल्या जीवनाकडे आपला मार्ग विकण्यात यशस्वी होण्यासाठी आपल्याला किंमत मोजण्याची तयारी ठेवावी लागेल. आता ती किंमत काय आहे? ती अनेक गोष्टी आहेत. प्रथम, हे भावनिक आणि बौद्धिकरित्या समजून घेणे की आपण ज्याचा विचार करतो तेच अक्षरशः बनतो. आपले जीवन नियंत्रित करण्यासाठी आपल्याला आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवावे लागते. जसे पेराल तसेच उगवेल हे पूर्णपणे समजून घेणे हे आहे. दुसरे, मनातील सर्व बंध तोडून त्याला ईश्वरी रचनेनुसार भरारी घेण्याची परवानगी देणे. तुमच्या मर्यादा तुम्ही स्वतःच लादल्या आहेत आणि आज तुमच्यासाठी संधी अविश्वसनीयपणे मोठ्या आहेत याची जाणीव असणे. संकुचित विचारसरणी, क्षुद्रपणा आणि पूर्वग्रहांपासून वर उठणे. आणि तिसरे, तुमच्या समस्येवर सकारात्मक विचार करण्यासाठी तुमचे सर्व धैर्य वापरणे, स्वतःसाठी एक निश्चित आणि स्पष्टपणे परिभाषित ध्येय सेट करणे. तुमच्या अद्भुत मनाला तुमच्या ध्येयाबद्दल सर्व संभाव्य दृष्टिकोनातून विचार करू देणे, तुमच्या कल्पनाशक्तीला अनेक वेगवेगळ्या संभाव्य समाधानांवर मुक्तपणे विचार करू देणे. तुमच्या उद्देशाच्या पूर्ततेमध्ये तुम्हाला पराभूत करण्यास कोणतीही परिस्थिती पुरेशी मजबूत नाही यावर विश्वास ठेवण्यास नकार देणे. तुमचा मार्ग स्पष्ट झाल्यावर त्वरित आणि निर्णायकपणे कार्य करणे आणि तुम्ही या क्षणी तुमच्या स्वतःच्या हियांच्या एकरच्या मध्यभागी उभे आहात, जसे रसेल कॉन्वेल नेहमी सूचित करत असतं, या वस्तुस्थितीची सत्य जाणीव ठेवणे. आणि चौथे, तुम्ही कमावलेल्या प्रत्येक डॉलरपैकी किमान 10% वाचवा. तुमचे सध्याचे काम काहीही असो, जर तुम्ही किंमत चुकवण्यास तयार असाल तर त्यात प्रचंड शक्यता आहेत हे देखील लक्षात ठेवणे. आता आपल्यापैकी प्रत्येकाने मिळवू शकणारे अद्भुत जीवन प्राप्त करण्यासाठी जी किंमत चुकवावी लागते, त्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर एक नजर टाकूया. ती अर्थातच कोणत्याही किंमतीला लायक आहे. 1. तुम्ही ज्याचा विचार करता तेच बनणार. 2. कल्पनाशक्ती हा शब्द लक्षात ठेवा आणि तुमच्या मनाला भरारी घेऊ द्या. 3. धैर्य, दररोज तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. 4. तुम्ही कमावलेल्या पैशांपैकी 10% वाचवा. आणि 5. कृती. कल्पनांना कृतीत आणल्याशिवाय त्या निरुपयोगी आहेत. आता मी तुम्हाला 30 दिवसांच्या चाचणीची रूपरेषा सांगण्याचा प्रयत्न करेन जी तुम्ही करावी अशी माझी इच्छा आहे. लक्षात ठेवा की ही चाचणी केल्याने तुमचे काहीही नुकसान होणार नाही आणि तुम्ही जे काही मिळवू शकता ते सर्व तुम्हाला मिळेल. प्रत्येकासाठी 2 गोष्टी सांगितल्या जाऊ शकतात. आपल्यापैकी प्रत्येकाला काहीतरी हवं असतं आणि आपल्यापैकी प्रत्येकजण कशाची तरी भीती बाळगतो. तुम्हाला एका कार्डवर लिहायचं आहे की तुम्हाला इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त काय हवं आहे. ते कदाचित जास्त पैसे असतील. कदाचित तुम्हाला तुमचे उत्पन्न दुप्पट करायचे असेल किंवा विशिष्ट रक्कम कमवायची असेल. ते एक सुंदर घर असू शकते. तुमच्या नोकरीत यश असू शकते. जीवनात एक विशिष्ट स्थान असू शकते. ते अधिक सुसंवादी कुटुंब असू शकते. आपल्यापैकी प्रत्येकाला काहीतरी हवे असते. आता तुम्हाला नेमके काय हवे आहे ते तुमच्या कार्डवर लिहा. ते एकच ध्येय असावे आणि ते स्पष्टपणे परिभाषित केलेले असल्याची खात्री करा. तुम्हाला ते कोणालाही दाखवण्याची गरज नाही, पण ते तुमच्यासोबत ठेवा जेणेकरून तुम्ही दिवसातून अनेक वेळा ते पाहू शकता. दररोज सकाळी उठल्यावर त्याबद्दल आनंदी, आरामशीर आणि सकारात्मक पद्धतीने विचार करा. आणि लगेचच तुमच्याकडे कामासाठी काहीतरी असेल, अंथरुणातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी असेल, जगण्यासाठी काहीतरी असेल. दिवसा तुम्हाला जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा ते पहा आणि रात्री झोपण्यापूर्वीही पहा. आणि ते पाहताना लक्षात ठेवा की तुम्ही ज्याचा विचार करता तेच तुम्हाला बनायचे आहे. आणि तुम्ही तुमच्या ध्येयाचा विचार करत असल्यामुळे तुम्हाला लवकरच ते तुमचे होईल याची जाणीव होईल.
खरं तर ज्या क्षणी तुम्ही ते लिहून त्याबद्दल विचार करायला सुरुवात करता त्याच क्षणी ते खरोखरच तुमचे होते. तुम्ही तुमच्या दैनंदिन कामात असताना तुमच्या आजूबाजूला असलेल्या समृद्धीकडे पहा. या समृद्धीवर तुम्हाला इतर कोणत्याही सजीव प्राण्याइतकाच अधिकार आहे. ती तुम्हाला फक्त मागण्याने मिळेल. आता आपण कठीण भागाकडे आलो आहोत. कठीण कारण याचा अर्थ कदाचित एक अगदी नवीन सवय तयार करणे आणि नवीन सवयी सहज तयार होत नाहीत. एकदा तयार झाल्यावर मात्र ती आयुष्यभर तुमच्यासोबत राहील. तुम्हाला कशाची भीती वाटते याचा विचार करणे थांबवा. जेव्हा जेव्हा तुमच्या मनात भीतीदायक किंवा नकारात्मक विचार येईल तेव्हा त्याला तुमच्या सकारात्मक आणि योग्य ध्येयाच्या मानसिक प्रतिमेने बदला. आणि असे काही वेळा येतील जेव्हा तुम्हाला हार मानल्यासारखे वाटेल. माणसाला सकारात्मक विचार करण्यापेक्षा नकारात्मक विचार करणे सोपे असते. म्हणूनच फक्त 5% लोक यशस्वी होतात. तुम्हाला आता त्या गटात स्वतःला समाविष्ट करणे आवश्यक आहे. 30 दिवसांसाठी तुम्हाला तुमच्या मनावर नियंत्रण ठेवावे लागेल. ते फक्त त्याला ज्याबद्दल विचार करण्याची परवानगी द्याल त्याचबद्दल विचार करेल. या 30 दिवसांच्या चाचणीसाठी दररोज तुम्हाला जे करायचे आहे त्यापेक्षा जास्त करा. आनंदी आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याव्यतिरिक्त तुम्ही यापूर्वी कधीही दिले नसेल त्यापेक्षा जास्त स्वतःला द्या. हे जाणून करा की तुमच्या आयुष्यातील परतावा तुम्ही जे देता त्याच्या थेट प्रमाणात असेल. ज्या क्षणी तुम्ही एखाद्या ध्येयाकडे काम करण्याचे ठरवता त्याच क्षणी तुम्ही एक यशस्वी व्यक्ती बनता. तुम्ही मग अशा दुर्मिळ आणि यशस्वी लोकांच्या श्रेणीत येता ज्यांना कुठे जायचे हे माहीत असते. प्रत्येक 100 लोकांमध्ये तुम्ही पहिल्या 5 मध्ये येता. तुमचे ध्येय कसे साध्य करणार याबद्दल जास्त चिंता करू नका. ते तुमच्यापेक्षा मोठ्या शक्तीवर पूर्णपणे सोडा. तुम्हाला फक्त कुठे जायचे हे माहीत असणे पुरेसे आहे. उत्तरे आपोआप आणि योग्य वेळी तुम्हाला मिळतील. माउंटवरील प्रवचनातील हे शब्द लक्षात ठेवा आणि ते चांगले लक्षात ठेवा. तुमच्या चाचणीच्या या महिन्यात ते सतत तुमच्यासमोर ठेवा. मागा आणि ते तुम्हाला दिले जाईल. शोधा आणि तुम्हाला सापडेल. ठोठावा आणि ते तुमच्यासाठी उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते. आणि जो शोधतो त्याला सापडतो. आणि जो ठोठावतो त्याच्यासाठी ते उघडले जाते. हे तितकेच अद्भुत आणि सोपे आहे. खरं तर ते इतके सोपे आहे की आपल्या वरवरच्या गुंतागुंतीच्या जगात एखाद्या प्रौढ व्यक्तीला हे समजणे कठीण होते की त्याला फक्त एक उद्देश आणि विश्वास हवा आहे. 30 दिवसांसाठी तुमचे सर्वोत्तम द्या. जर तुम्ही विक्रेता असाल तर तुम्ही यापूर्वी कधीही केले नसेल अशा प्रकारे काम करा. घाईघाईने नाही तर शांत आनंदी खात्रीने की चांगला वेळ खर्च केल्याने तुम्हाला योग्य आणि हवी असलेली विपुलता परत मिळेल. जर तुम्ही गृहिणी असाल तर तुमचे 30 दिवसांचे परीक्षण पूर्णपणे स्वतःला देण्यावर केंद्रित करा. परत काहीतरी मिळवण्याचा विचार न करता. आणि तुमच्या आयुष्यात यामुळे होणारा फरक पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. तुमचे काम काहीही असो ते यापूर्वी कधीही केले नसेल अशा प्रकारे 30 दिवसांसाठी करा. आणि जर तुम्ही तुमचे ध्येय दररोज तुमच्यासमोर ठेवले असेल तर तुम्हाला सापडलेल्या या नवीन आयुष्यावर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल आणि थक्क व्हाल. प्रसिद्ध संपादिका आणि लेखिका डोरोथी बिडन यांनी स्वतः हे शोधले आणि त्यांच्या वेक अप अ लिव्ह या उत्कृष्ट पुस्तकात याबद्दल सांगितले आहे. त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान अपयशी होणे अशक्य आहे असे वागा या शब्दांत कमी झाले आहे. त्यांनी प्रामाणिकपणे आणि विश्वासाने स्वतःची चाचणी केली आणि त्यांचे संपूर्ण जीवन जबरदस्त यशात बदलले. आता तुम्ही तुमची चाचणी पूर्ण 30 दिवसांसाठी करा. तुम्ही त्यावर टिकून राहण्याचा निश्चय करेपर्यंत तुमची चाचणी सुरू करू नका. पहा, दृढ राहून तुम्ही विश्वास दाखवत आहात. दृढता हा विश्वासाचाच दुसरा शब्द आहे.
जर तुम्हाला विश्वास नसता तर तुम्ही कधीही दृढ राहिला नसता. जर तुम्ही तुमच्या पहिल्या 30 दिवसात अपयशी ठरलात, याचा अर्थ तुम्हाला अचानक नकारात्मक विचारांनी घेरले, तर तुम्हाला त्या बिंदूपासून पुन्हा सुरुवात करावी लागेल आणि आणखी 30 दिवस पुढे जावे लागेल. हळूहळू तुमची नवीन सवय तयार होईल, जोपर्यंत तुम्हाला असे वाटेल की ज्यांना काहीही अशक्य नाही अशा अद्भुत अल्पसंख्याक गटापैकी तुम्ही एक आहात. आणि कार्ड विसरू नका. या नवीन जीवनशैलीची सुरुवात करताना ते अत्यंत महत्त्वाचे आहे. कार्डच्या एका बाजूला तुमचे ध्येय लिहा, ते काहीही असो. दुसऱ्या बाजूला माउंटवरील प्रवचनातून आपण उद्धृत केलेले शब्द लिहा. मागा आणि ते तुम्हाला दिले जाईल. शोधा आणि तुम्हाला सापडेल. ठोठावा आणि ते तुमच्यासाठी उघडले जाईल. प्रेरणेशिवाय कोणतीही महान गोष्ट कधीही साध्य झाली नाही. या निर्णायक पहिल्या 30 दिवसांत तुमची स्वतःची प्रेरणा शिखरावर राहील याची खात्री करा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे चिंता करू नका. चिंता भीती आणते आणि भीती अपंग बनवते. तुमच्या चाचणी दरम्यान तुम्हाला चिंता करण्याचे एकमेव कारण म्हणजे सर्व काही स्वतःच करण्याचा प्रयत्न करणे. तुम्हाला फक्त तुमचे ध्येय तुमच्यासमोर ठेवण्याची गरज आहे हे जाणून घ्या, बाकी सर्व गोष्टी आपोआप व्यवस्थित होतील. शांत आणि आनंदी राहण्याचे देखील लक्षात ठेवा. क्षुल्लक गोष्टींना तुम्हाला त्रास देऊ नका आणि तुम्हाला मार्गापासून विचलित करू नका. आता ही चाचणी करणे कठीण असल्यामुळे काहीजण म्हणतील, मी का त्रास करून घेऊ? पर्याय पहा. कोणालाही अपयशी व्हायचे नसते. कोणालाही खरोखर एक सामान्य व्यक्ती व्हायचे नसते. कोणालाही सतत चिंता आणि भीती आणि निराशेने भरलेले जीवन नको असते. म्हणूनच लक्षात ठेवा की तुम्ही जे पेराल तेच तुम्हाला कापायला मिळेल. जर तुम्ही नकारात्मक विचार पेराल तर तुमचे जीवन नकारात्मक गोष्टींनी भरलेले असेल. जर तुम्ही सकारात्मक विचार पेराल तर तुमचे जीवन आनंदी, यशस्वी आणि सकारात्मक असेल. आता हळूहळू तुम्ही या रेकॉर्डिंगमध्ये जे ऐकले आहे ते विसरण्याची प्रवृत्ती तुम्हाला असेल. ते वारंवार ऐका. ही नवीन सवय लावण्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे याची स्वतःला सतत आठवण करून द्या. ठराविक अंतराने तुमच्या संपूर्ण कुटुंबाला एकत्र जमवा आणि इथे जे सांगितले आहे ते ऐका. तुम्हाला माहीत आहे, बहुतेक लोक तुम्हाला सांगतील की त्यांना नियम समजून घेता पैसे कमवायचे आहेत. पैसे कमावणारे एकमेव लोक मिंटमध्ये काम करतात, जिथे नाणी बनतात. आपल्यापैकी इतरांना पैसे कमवावे लागतात. जे लोक काहीही न करता किंवा फुकट काहीतरी शोधत राहतात, त्यांच्या आयुष्यात अपयशाचे हेच कारण आहे. पैसे कमवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे लोकांना आवश्यक आणि उपयुक्त सेवा किंवा उत्पादने पुरवणे. आपण आपला वेळ आणि आपले उत्पादन किंवा सेवा दुसऱ्याच्या पैशांसाठी देतो. म्हणूनच नियम असा आहे की आपला आर्थिक परतावा आपल्या सेवेच्या थेट प्रमाणात असेल. आता यश हे पैसे कमावण्याचे परिणाम नाही. पैसे कमावणे हे यशाचे परिणाम आहे. आणि यश आपल्या सेवेच्या थेट प्रमाणात आहे. बहुतेक लोकांना हा नियम उलट कळलेला असतो. त्यांना वाटते की जर तुम्ही खूप पैसे कमावले तर तुम्ही यशस्वी आहात. सत्य हे आहे की तुम्ही यशस्वी झाल्यावरच पैसे कमवू शकता. हे त्या माणसाच्या कथेसारखे आहे जो चुलीसमोर बसून म्हणाला, मला उष्णता दे आणि मग मी लाकूड टाकेन. तुम्हाला किती पुरुष आणि स्त्रिया माहीत आहेत किंवा तुम्हाला वाटतं की आज असे किती लोक आहेत जे आयुष्याबद्दल असाच दृष्टिकोन ठेवतात? असे लाखो लोक आहेत. उष्णतेची अपेक्षा करण्यापूर्वी आपल्याला इंधन टाकावे लागेल. त्याचप्रमाणे पैशाची अपेक्षा करण्यापूर्वी आपल्याला आधी सेवा करावी लागेल. पैशाची चिंता करू नका. सेवा करा, निर्माण करा, काम करा, स्वप्न पहा, निर्माण करा.
हे करा आणि तुम्हाला दिसेल की तुमच्याकडे येणाऱ्या समृद्धीला आणि विपुलतेला मर्यादा नाही. समृद्धी, तुम्हाला माहीत आहे, परस्पर देवाणघेवाण नियमावर आधारित आहे. जो कोणी समृद्धीमध्ये योगदान देतो त्याला स्वतःलाही समृद्धी मिळते. कधीकधी तुम्हाला ज्यांची सेवा करता त्यांच्याकडून परतावा मिळणार नाही, पण तो तुम्हाला कुठूनतरी मिळेलच. कारण तो नियम आहे. प्रत्येक क्रियेला समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते. तुम्ही तुमच्या 30 दिवसांच्या चाचणी कालावधीतून दररोज जात असताना लक्षात ठेवा की तुमचे यश नेहमीच तुम्ही दिलेल्या सेवेच्या गुणवत्ता आणि परिमाणावर मोजले जाईल. आणि पैसा हे सेवेचे मापन करणारे एक साधन आहे. जोपर्यंत तो इतरांना समृद्ध करत नाही, तोपर्यंत कोणताही माणूस स्वतः श्रीमंत होऊ शकत नाही. आता नियमाला अपवाद नाही. तुम्ही अमेरिकेतील कोणत्याही रस्त्यावरून गाडी चालवू शकता आणि तुमच्या गाडीतून त्या रस्त्यावर राहणारे लोक कोणती सेवा देत आहेत याचा अंदाज लावू शकता. तुम्ही या मापदंडाबद्दल यापूर्वी कधी विचार केला आहे का? हे मनोरंजक आहे. काही जण, जसे मंत्री आणि पुजारी आणि इतर समर्पित लोक, त्यांचे परतावे आध्यात्मिक क्षेत्रात मोजतात, पण पुन्हा त्यांचे परतावे त्यांच्या सेवेच्या बरोबरीचे असतात. एकदा हा नियम पूर्णपणे समजला की कोणताही विचार करणारा माणूस स्वतःचे भविष्य सांगू शकतो. जर त्याला अधिक हवे असेल तर ज्यांच्याकडून त्याला परतावा मिळतो त्यांना त्याने अधिक सेवा दिली पाहिजे. जर त्याला कमी हवे असेल तर त्याला फक्त आपली सेवा कमी करावी लागेल. तुम्हाला जे हवे आहे त्यासाठी तुम्हाला ही किंमत मोजावी लागेल. जर तुम्हाला वाटत असेल की इतरांची फसवणूक करून तुम्ही स्वतःला श्रीमंत करू शकता, तर तुम्ही फक्त स्वतःचीच फसवणूक करून संपवाल. याला थोडा वेळ लागू शकतो, पण तुम्ही श्वास घेत असाल तितके निश्चितपणे तुम्ही जे द्याल तेच तुम्हाला परत मिळेल. तुम्ही हे टाळू शकता असा विचार करण्याची चूक कधीही करू नका. हे अशक्य आहे. तुरुंग आणि एकटे फिरणारे रस्ते अशा लोकांनी भरलेले आहेत ज्यांनी फक्त स्वतःसाठी नवीन नियम बनवण्याचा प्रयत्न केला. आपण काही काळ मानवी नियम टाळू शकतो, परंतु असे मोठे नियम आहेत जे तोडता येत नाहीत. एका उत्कृष्ट वैद्यकीय डॉक्टरांनी अलीकडेच यशासाठी मदत करतील अशा 6 पायऱ्या सांगितल्या आहेत. 1. स्वतःसाठी एक निश्चित ध्येय ठरवा. 2. स्वतःला कमी लेखणे थांबवा. 3. तुम्ही यशस्वी का होऊ शकत नाही याची सर्व कारणे विचार करणे थांबवा आणि त्याऐवजी तुम्ही यशस्वी का होऊ शकता याची सर्व कारणे विचारात घ्या. 4. तुमच्या बालपणापासून तुमच्या दृष्टिकोन परत शोधा आणि तुम्हाला सर्वप्रथम यश मिळू शकत नाही ही कल्पना कुठून मिळाली हे शोधण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही तसा विचार करत असाल तर. 5. तुम्ही कसे बनू इच्छिता याचे वर्णन लिहून स्वतःबद्दलची प्रतिमा बदला. आणि 6. तुम्ही यशस्वी व्यक्ती होण्याचे ठरवले आहे, त्या व्यक्तीची भूमिका निभावणे सुरू करा. हे शब्द लिहिणारे डॉक्टर एक नामांकित वेस्ट कोस्ट मानसशास्त्रज्ञ डॉक्टर डेव्हिड हॅरोल्ड फिंक आहेत. इतिहासाच्या पहाटेपासून तज्ज्ञांनी तुम्हाला जे सांगितले आहे तेच करा. तुम्हाला जी व्यक्ती बनायची आहे ती बनून किंमत चुकवा. यशस्वी जीवन जगण्याइतके ते कठीण नाही. तुमची 30 दिवसांची चाचणी करा. मग ती पुन्हा करा. मग ती पुन्हा करा आणि प्रत्येक वेळी ते तुमच्या आयुष्याचा अधिक भाग बनेल, जोपर्यंत तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुम्ही कधीही वेगळ्या पद्धतीने कसे जगू शकला असता. या नवीन मार्गाने जगा आणि समृद्धीचे दरवाजे उघडतील आणि तुमच्यावर तुमच्या स्वप्नांपेक्षाही जास्त संपत्तीचा वर्षाव होईल. पैसे? होय, खूप सारे. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला शांती मिळेल. तुम्ही अशा अद्भुत अल्पसंख्याक गटात असाल जे शांत, आनंदी, यशस्वी जीवन जगतात. आजच सुरुवात करा. तुमच्याकडे गमावण्यासाठी काहीही नाही, पण जिंकण्यासाठी संपूर्ण आयुष्य आहे.